नमस्कार. आग आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. पण विचार करा, हीच आग जर नियंत्रणाबाहेर गेली तर? म्हणूनच तिचं विज्ञान समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हीच आहे सुरक्षितेची पहिली पायरी. चला तर मग आज याबद्दलच बोलूया. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आग म्हणजे नक्की काय? मग त्यामागचे गुपित उलगडूया, फायर ट्रँगल. त्यानंतर आग विझवायची कशी? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आग लागूच नये म्हणून काय करायचं? चला, सुरू करूया. तर मग आपला पहिला मुद्दा, आग म्हणजे काय? आपल्याला फक्त एक ज्योत दिसते, पण त्यामागे बरंच काही दडलेलं आहे. एक विज्ञान आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं ना, तर आग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर कुठल्या तरी ज्वलनशील पदार्थाचं जळणं. ही एक प्रकारची केमिकल रिॲक्शन आहे, ज्यात त्या वस्तूचं रूपांतर उष्णता आणि प्रकाशामध्ये होतं. आणि हीच आग जेव्हा नियंत्रणात राहत नाही तेव्हा काय होतं हे आपल्याला माहीतच आहे. मालमत्तेचं, जीविताचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणूनच फायर सेफ्टी इतकी महत्वाची आहे. आता आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या भागाकडे वळतोय. आगीमागचं रहस्य म्हणजेच फायर ट्रँगल. कुठलीही आग लागण्यासाठी फक्त 3 गोष्टी लागतात. कोणत्या? चला बघूया. तर ह्या त्रिकोणाची पहिली बाजू आहे इंधन, म्हणजेच फ्युएल. अगदी सोपं आहे. जी वस्तू जळू शकते ती म्हणजे इंधन. मग ते लाकूड असो, कापड असो, पेट्रोल असो किंवा अगदी आपल्या हातातला कागदाचा कपडा, हे सगळं इंधनच आहे. आता दुसरी बाजू आहे उष्णता, म्हणजे हीट. ही ती एनर्जी आहे जी इंधनाला पेटायला भाग पडते. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे माहितीये, जेव्हा आपण लाकूड जळताना बघतो तेव्हा खरं तर ते थेट लाकूड नाही जळत, तर उष्णतेमुळे त्यातून जी वाफ बाहेर येते ना, ती पेट घेते. आणि काही इंधनं तर प्रचंड धोकादायक असतात. उदाहरण घ्या पेट्रोलचं. त्याला पेटवण्यासाठी वेगळ्या उष्णतेची गरजच नाही. साधं 15 डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजे आपल्या रूम टेम्परेचरवर सुद्धा ते धोकादायक वाफ सोडायला सुरुवात करतं. आणि त्रिकोणाची तिसरी आणि शेवटची बाजू ऑक्सिजन. याशिवाय आग जळूच शकत नाही. आणि हा तर आपल्या आजूबाजूच्या हवेत भरपूर आहे. तर मग इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन हे तिघे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आग लागते. आणि याच साध्या, सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेला म्हणतात फायर ट्रँगल. बरं, मग आता आग कशी विझवायची? सोपं आहे. आपल्याला फक्त हा फायर ट्रँगल तोडायचा आहे. उत्तर त्यातच दडलंय. म्हणजे बघा, आग विझवण्याचं मूळ सूत्र एकदम सरळ आहे. त्या 3 बाजूंमधली इंधन, उष्णता किंवा ऑक्सिजन यातली कोणतीही एक बाजू काढून टाका. बस, आग विझून जाईल. आणि हा त्रिकोण तोडण्याचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला, स्टार्विंग म्हणजे आगीला उपाशी मारणे, म्हणजे तिच्यापासून इंधनच बाजूला करणे. दुसरा, स्मदरिंग म्हणजे तिचा श्वासच बंद करणे, ऑक्सिजनचा पुरवठा तोडून. आणि तिसरा आहे कूलिंग म्हणजे तिला थंड करणे, तिच्यातली उष्णता काढून घेणे. हे तीनही मार्ग खूप महत्वाचे आहेत, यात शंकाच नाही. पण आग विझवण्यापेक्षाही जास्त महत्वाचं काही असू शकतं का? उत्तर आहे प्रतिबंध, प्रिव्हेन्शन. म्हणजे तो फायर ट्रँगल तो तयारच होऊ द्यायचा नाही. हीच खरी सुरक्षा आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बहुतेक मोठ्या आगींची सुरुवात एका छोट्याशा ठिणगीतूनच होते. आणि जर आपण थोडी काळजी घेतली, काही साधे नियम पाळले, तर अशा घटना सहज टाळता येतात. बऱ्याचदा आगीचं कारण आपल्या घरातल्या इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये असतं. त्यामुळे काही गोष्टींची सवय लावून घ्या. लूज कनेक्शन्स लगेच दुरुस्त करा. एकाच स्विचबोर्डवर मिक्सर, इस्त्री, चार्जर असं सगळं ओव्हरलोड करू नका. आणि हो, फ्यूज नेहमी योग्य क्षमतेचाच वापरा. त्याचबरोबर काही साध्या सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. घरात ज्वलनशील कचरा म्हणजे रद्दी वगैरे साठवू नका. पेट्रोल, थिनरसारख्या गोष्टी नेहमी सुरक्षित जागी घरापासून थोड्या लांब ठेवा. हीटर वापरताना तो पडद्यांपासून, कपड्यांपासून लांब आहे ना, हे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाहेर जाताना किंवा रात्री झोपताना हीटरसारखी उपकरणं बंद करायला विसरू नका. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, आणि ती कायम लक्षात ठेवली पाहिजे. आगीशी लढण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता असेल, तर तो म्हणजे तिला कधीही सुरूच न होऊ देणं. तर मग जाता जाता फक्त एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. आपल्या घरात, आपल्या ऑफिसमध्ये हा जो फायर ट्रँगल आहे,
त्याच्या तीनही बाजू इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन या एकमेकांपासून सुरक्षितपणे वेगळ्या ठेवल्या आहेत का? यावर नक्की विचार करा.